गेल्या अनेक वर्षात माणसात बाह्य बदल झाले, पण त्याचं अंतरंग, त्याचे विचार आणि वर्तन यात मात्र बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, ईर्ष्या, स्पर्धा, पैसा आणि उपभोग यासाठी तीच जीवघेणी भांडणं हेच वास्तव कायम आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचं खरं दर्शन घडवण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन दर्शन म्हणून करणं आवश्यक आहे. हरिओम. आता या 15व्या अध्यायाचा 10वा श्लोक आहे. काय म्हणतात भगवंत? उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसंच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. उत्क्रामंतम वा स्थितम, हे शरीर सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात स्थित असणाऱ्या. भुंजानम गुणान्वितम, तसंच विषयांचा भोग घेणाऱ्या आणि 3 गुणांनी युक्त असणाऱ्या. एनम म्हणजे कोण? या जीवात्म्याला, म्हणजेच जीवाच्या यथार्थ स्वरूपाला. विमूढा न अनुपश्यंती, अज्ञानी माणसं जाणत नाहीत. केवलम ज्ञानचक्षुषा पश्यंती, केवळ विवेकशील आणि अशी ज्ञानी माणसंच पश्यंती म्हणजे तत्वतः जाणतात. भगवंत काय सांगतात? विमूढा न अनुपश्यंती. विमूढ म्हणजे कोण? 5व्या श्लोकात शब्द आला होता अमूढा, इथे आला आहे विमूढ. अमूढ म्हणजे जो मूर्ख नाही तो, जो मूढ नाही तो, म्हणजे जो शहाणा आहे तो. आणि विमूढ म्हणजे विशेषत्वाने मूर्ख. मूर्ख शिरोमणी आहे असा. जो समजदारीचं जीवन जगत नाही ना, तो हे जाणत नाही. काय जाणत नाही बरं? उत्क्रामंतम, हा जीव हा देह सोडून जातो. म्हणजे जाणलं काय नाही जाणलं काय, काय फरक पडतो मंडळी? फरक पडतो. खरं असं आहे, अविद्या उपाधीमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा किंवा जीव, ह्यालाच चिदाभास असं सुद्धा म्हणतात. समजायला अगदी सोपं आहे की नाही? काही समजलं नाही काय हरकत नाही. तुम्हाला नाही समजलं, मलाही नाही समजलं. अगदी साधं उदाहरण घेतो. आपली स्कूटर जड आहे, ती काही पळू शकत नाही. तसंच पेट्रोलसुद्धा एक द्रवरूप शक्तीच आहे ना. पेट्रोलसुद्धा पळू शकत नाहीच ना. एका विशिष्ट प्रकारे दोघंजण एकत्र आले ना की इंजिनमध्ये एक अश्वशक्ती तयार होते, हॉर्स पॉवर. आता अश्वशक्ती हे नावसुद्धा आपणच दिलं आहे हो. ती काही दिसत तर नक्कीच नाही आणि ती काही वस्तू पण नाही. पण व्यवहारात तिच्या उपयोगाने स्कूटरचा इकडून तिकडे जाण्यासाठी उपयोग करता येतो आहे. खरं आहे की नाही? नक्कीच केलं. परत चावी बंद केली, मग अश्वशक्ती काय झाली? नष्ट झाली? नाही हो. परत एकदा चावी फिरवली की अश्वशक्ती पुन्हा हजर होते. म्हणजे मधल्या काळात कुठे गेली होती? मग अव्यक्त झाली होती, नष्ट नाही झाली. या उदाहरणामधलं ना, हे स्कूटरचं इंजिन आहे, ती जणू काही अविद्या उपाधी असं समजा. आणि पेट्रोल हे जणू काही ब्रह्मचैतन्य आहे आणि त्यांचं प्रतिबिंब म्हणजे अश्वशक्ती, असं गमतीने म्हणता येईल की नाही? आणखी एक उदाहरण घ्या म्हणजे स्पष्ट होईल. आता वीज ही एक शक्ती आहे, आपण जाणतो. पण आणि बल्ब एक जड असं एक तो गोळा आहे. दुसरं काय आहे? एकटा बल्ब काही प्रकाश देऊ शकत नाही, एकटी वीजसुद्धा प्रकाश देऊ शकत नाही. पण ही चेतन असलेली वीज आणि जड असलेला बल्ब यांचा संयोग झाला की प्रकाश पडतो. म्हणजेच बल्बच्या माध्यमातून विजेची जी अभिव्यक्ती होते त्याला विजेचा प्रकाश असं म्हणतात. आता बल्ब कसे आहेत? बल्ब अनेक आहेत, पण वीज तर शेवटी एकच आहे ना. एक बल्ब फुटला तर वीज काही फुटत नाही, प्रकाशही फुटत नाही, नाहीसं होत नाही. दुसऱ्या दिव्यातून तोच प्रकाश परत अभिव्यक्त होतच राहतो. तसंच आपलं शरीर आहे, जड निर्जीव, केवळ प्रकृती. आणि परमात्मा कसा आहे? चैतन्य स्वरूप. परमात्म्याची चैतन्य शक्ती आणि जड असं आपलं शरीर एकत्र आलं, त्याची अभिव्यक्ती शरीरामध्ये जीवरूपाने होते. जीव कधी जन्मलेला नाही आणि तो मरतही नाही. एका शरीराचा नाश झाला की तो दुसऱ्या शरीरातून अभिव्यक्त होतो. मागच्या श्लोकात आपण हे जाणलं की जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना तो आपली ज्ञानेंद्रिय आणि मन यांचे सूक्ष्म संस्कार घेऊन जातो. आता जीव देहात येतो आणि जातो असं आपण जर जाणलं तर महत्त्वाचा कोण ठरतो? जीव महत्त्वाचा ठरतो. शरीराला दुय्यम स्थान प्राप्त होतं. हे जो जाणतो आणि जाणत नाही ना, त्याची विचाराची प्रक्रिया वेगवेगळी होते बरं का. हे निश्चित आहे. 2 विचारांमध्ये नक्कीच फरक येतो. एकाचा विचार काय की देहच आहे, खरा आहे. एकदा देह संपला, जीव गेला की देह संपला.
मग पुनर्जन्म कुठला आला हो? जीवन आहे तोपर्यंत उपभोगून घ्या. पुढचं कोणी पाहिलं आहे? जगात भोग तर पुष्कळ आहेत आणि जेवढे आपण जास्त उपभोगता येतील ना तेवढे उपभोगून घेऊया असा विचार करणारे पण लोक आहेत बरं का. माझंच एक अनुभव सांगतो की 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस मला एक ग्रस्त भेटले. आम्ही जवळजवळ 50-60 वर्षांनी भेटलो होतो बरं का. तो माझ्या वर्गातच होता, माझ्या वर्गातलाच मुलगा होता, माझ्याच वयाचा जवळपास. झालं मग गप्पा निघाल्या की खाली काय करतोस वगैरे. मी सांगितलं मी आधी गीतेवर प्रवचनं करतो, कारण आता काय झालं अरे जीवनात वेळ राहिला थोडा, उगाच इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा काही साधना केली, नामस्मरण केलं, काही वाचलं, काही ऐकलं तर पुढच्या जन्मात कामाला येईल ना. तेव्हा तोही म्हणाला की बरोबर आहे तुझं म्हणणं, वेळ अगदी थोडा राहिला आहे म्हणून तर आम्ही आता काय करतो माहिती आहे, मेल्यावर कोणी पाहिलं आहे पुनर्जन्म आहे की नाही. अरे 60 वर्षाचं होईपर्यंत नोकरीच केली, तोपर्यंत संसारासाठी कष्ट करण्याचा सगळा वेळ गेला रे बाबा. आता रिटायर झालो आणि मग आता मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं आता काय करायचं, सगळं जग पाहून घ्यायचं एकदा, जास्तीत जास्त मौज मजा करायची. अजून जोपर्यंत हातपाय हलत आहेत ना तोपर्यंत ते सगळं शक्य आहे. आता अमेरिका पाहून झाली, युरोप पाहून झाला, आता पुढच्या महिन्यात आम्ही ऑस्ट्रेलियाला चाललो आहे दोघंजणं. पुढे मग आफ्रिका, असं एक एक देश पाहायचा आहे. म्हणजे पहा, देह आहे ना तोपर्यंत सिनेमा आहे, देह एकदा संपला की खेळ खेळास, अशी विचारधारा जी आहे ना, मग ते चारवाक जे म्हणतो ते बरोबर वाटायला लागतं हो. भस्मीभूतस्य देहस्य पुनर्जन्मम कुतः. एकदा देहाला अग्नी दिला की पुनर्जन्म कुठला आला आहे. म्हणून काय करावं, ऋणम कृत्वा धृतम पिबेत, कर्ज काढावं आणि भरपूर तूप पिऊन घ्यावं. म्हणजेच काय, मौज मजा करावी, भरपूर खर्च करावा, मजा करावी. पुढचं काय होईल, पुढचे पाहून घेतील ना. आता एकदा सिद्धांत प्रतिष्ठित झाला की काय होतं माहिती आहे, मग धर्माची प्रतिष्ठा संपली, संस्कार संपले, विचार संपला. मग माणूस आणि पशु यात काय फरक राहिला हो. याचं एक उदाहरण पाहायचं असेल ना तर पाश्चात्य जगात प्रवास करा आणि जमलं तर काही काळ तिथे राहून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो आहे ते. आपल्याकडे काय होतं, मुलं मुली जशी जशी मोठी व्हायला लागतात ना तसं तसं त्यांना माणसामधले संबंध, नाती हे समजायला लागतं. ही आई, हे बाबा, हे आजी, हे आजोबा, ही ताई, हे दादा, हे मामा, हे काका वगैरे वगैरे. माणसाची एक व्याख्यासुद्धा अशी आहे बरं का, मनसा सेव्यती इति मनुष्य. जो नाती निर्माण करून त्या नात्याच्या धाग्याने एकमेकांचे विणतो ना तो माणूस, असंही म्हटलं जातं. आपल्याकडच्या कुटुंबात मूल थोडं मोठं झालं, शाळेत जायला लागलं की त्याला समजावलं जातं की हे बघ शाळेत जातोस आता, ज्या तिथे मोठ्या मुली असतील ना त्या सगळ्यांना ताई म्हणायचं बरं का, शिक्षकांना मॅडम किंवा ताई बाई म्हणायचं इत्यादी. म्हणजे या नात्याच्या धाग्याने अधिकाधिक माणसं जोडतो तो. या नात्यानं जोडण्याचा फायदा असा होतो की त्यातला एक विशाल दृष्टी माणसाला प्राप्त होते, एक सामाजिक दृष्टी प्राप्त होते. जसं बघा ना, घरात किंवा आपल्या धर्मात असे संस्कार केले जातात की प्रत्येक स्त्री ही भोग्य वस्तू नाही, स्त्री हे मातृत्वाचं प्रतीक आहे, तिचा आदरच केला पाहिजे. केवळ योग्य तऱ्हेने प्रस्थापित झालेल्या पती पत्नी एकच धर्मसंमत नातं आहे. तिथेही एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण होणं, एकमेकांना सांभाळून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. केवळ देवाणघेवाण नाही हो, हा काही व्यवहार नाही. विवाह हा काही तात्पुरता करार नाही हो, तो एक महत्त्वाचा संस्कार आहे. हे लहान मुलांपासून मनावर बिंबवलं जातं हो. आता पाश्चात्य जगातली आजची सामाजिक परिस्थिती पहा, सिनेमा, नाट्य, वाङ्मय, नुसतं भोगवादी जीवनाचा मारा होत असतो. घरातही तेच असतं. मग मूल काय करतं, 8-10 वर्ष झालं की मूल आईला विचारतं, मम्मी मी डेटिंगला जाऊ का. अहो ह्या वयात अजून डेटिंगचा अर्थसुद्धा समजायला नाही लागला. मुलगी 13-14 वर्षाची झाली, 15 वर्षाची ना, आणि अजून तिला कोणी बॉयफ्रेंड नाही आहे, ती डेटिंगला जात नाही असं दिसलं तर तिकडची आई फार अस्वस्थ होते बरं का. मी पाहिलं आहे. हे पशुतुल्य विचारपद्धती आहे हो. पशूंमध्ये कुठे असतात भाऊ बहीण, काका काकू, काहीच नाही. मानवी जीवनाच्या सर्व नात्यांनी कुटुंब आणि समाज एकत्र ठेवला जातो. त्याचं पावित्र्यच नष्ट झालं ना तर समाज बिघडायला काही वेळ लागणार नाही. बरं तिथल्या मुलांना तरी काय दोष देणार हो, ते सुद्धा आपल्या घरात पाहतच असतात ना. ते आईवडीलसुद्धा 3-4 लग्न करतात हो. त्यांना घरात दरवेळेला आई निराळी वडील निराळे असं त्यांना दिसतं. मग कोणाबद्दलच आदर नाही राहत. मग मुलांना मुलगा आपला हाय जॉन, हाय पीटर असं म्हणायला लागतो. हे जीवनाचं विदारक चित्र आहे हो, हे नक्की आहे. आणि मंडळी, या पशुतुल्य जीवनालाच भगवंत इथे विमूढः न अनुपश्यन्ते असं म्हणतात बरं का. मंडळी, अर्थातच पाश्चात्यांकडून घेण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत, हे लक्षात हे आवर्जून सांगितलंच पाहिजे. त्यांची सामाजिक स्वच्छता, शिस्त, कामसूपणा, व्यवहारातली सचोटी, ज्ञानलालसा, त्यासाठीच केले जाणारे कष्ट आणि धडपड हे सगळे आदर्श आणि उत्तमच आहेत, शंकाच नाही. त्याचं अनुकरण आपण केलंच पाहिजे. पण त्यांच्या चांगल्या गोष्टींच्या ऐवजी वाईट गोष्टी उचलण्याचा जणू आम्ही विडाच उचलला असला तर काय होणार आहे.
त्याच्यामुळे आज थोड्याफार प्रमाणात का होईना हे सगळे प्रश्न आपल्याकडे सुद्धा उभे राहायला लागलेले आहेत. आता रोज सकाळी आपण वर्तमानपत्रातून जे काही वाचतो ना, त्यांना असं वाटतं की नाही हो, अरे काय घडतं आहे आपल्या समाजामध्ये, कुठं चाललो आपण. आणि म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल बरं का, ज्यांना आपण अडाणी म्हणतो ना, त्या समाजात हे प्रकार आजसुद्धा खूप कमी आहेत. या उलट आपली शहरं जी आहेत ती मात्र लूटमार, खून, बलात्कार यांची अगदी आग्रह होऊन राहिलेली आहेत. मी प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. नर्मदा नदी आहे ना, नर्मदा, ती मला खूप आवडते. आता 15-20 वर्षात मी नाही जाऊ शकत माझ्या वयामुळे, पण माझ्या वयाच्या जवळजवळ 65-70पर्यंत मी दरवर्षी जात असे नर्मदा काठी. आणि तिच्या काठी, कारण त्या नदीचं एक वैशिष्ट्य आहे बघा, तिच्या अगदी उगमापासून तिथे समुद्राला मिळते ना तिथपर्यंत तिच्या काठी अगदी कमीत कमी शहरं आहेत भारतातली. सगळं जंगलच जास्त आहे, बरीचशी जंगलातून वाहते. अजूनही तिच्या ठिकाणी असे एक ठिकाणी आहेत की ते पायी जावं लागतं किंवा होडीतून जावं लागतं, रस्ता नाहीच आहे. नर्मदेच्या काठीसुद्धा खांडवा आणि इंदूर यांच्यामध्ये मोरटक्का नावाचं एक स्टेशन लागतं. तिथून ओंकार मांधाता ज्योतिर्लिंगाला जाता येतं. मी बऱ्याच वेळा ते ओंकार मांधात्याला श्रावणात जात असे बरं का. तिथे त्यावेळेला अहिल्याबाई होळकरनी बांधलेली एक धर्मशाळा, अहिल्याबाई धर्मशाळा म्हणून होती, अजूनही असेल कदाचित. त्यावेळेला ती मोठी प्रख्यात होती, कारण त्यावेळेला फक्त ती एकच धर्मशाळा होती, बाकी तिथे फारसं काही नव्हतं. आणि तीच जरा बरी होती म्हणून मी तिथे उतरायचो. अनेक वेळा काय होतं, गेल्यामुळे त्या धर्मशाळेचे व्यवस्थापक होते ते चांगले ओळखीचे झाले होते. त्यामुळे पत्र टाकलं की ते माझी व्यवस्था करत असत. त्यानं तिथेच राहायला एक जागा होती. त्यामुळे काय व्हायचं, बऱ्याच वेळा रात्री जेवण झालं की आम्ही गच्चीवर खुर्च्या टाकून गप्पा मारत बसायचो. आपल्याला माहीत असेल की आपल्याकडे सुद्धा अनेक लोक एकटे किंवा गटागटाने नर्मदा प्रदक्षिणा करतात बघा. आजकाल तर खूप लोक नर्मदा प्रदक्षिणा करतात, हे अगदी खरं आहे. सर्व प्रवास जंगल, काटेकुटे, पायी करायचा प्रवास, जंगली प्राणी यांनी भरलेला असतो. वाड्यात खाण्यापिण्याचे सुद्धा हालच असतात. अनेक लोक तर परतसुद्धा येत नाहीत. आता हल्ली मात्र या नर्मदा परिक्रमेवर पुष्कळ पुस्तकं आणि कॅसेट आहेत बरं का, पण तुम्ही सांगतो त्यावेळेला फारशी नव्हती. एक दिवस काय झालं, असंच आम्ही रात्री गप्पा मारत असताना तिथल्या एक स्थानिक वर्तमानपत्रात एक बातमी आली, तो विषय निघाला. काय होती बातमी, त्या दिवशीच निघाला होता, कारण ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये आहे. त्या स्थानिक दैनिकात असं मध्य प्रदेशमधल्या एका मोठ्या शहरात एक प्रकार घडला होता, त्याची माहिती छापली होती की त्या शहरामध्ये रात्री 8-9 वाजता जाणाऱ्या 2 तरुण मुलींना काही गुंडांनी पळवलं, त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्या मारून टाकलं. आता अशी काहीतरी बातमी होती. ते व्यवस्थापक मला म्हणाले, काय आश्चर्य आहे पहा, आता इथून आता खालच्या बाजूला, नर्मदेच्या खालच्या बाजूला मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या बॉर्डरवर एक शूलपाणी नावाचं ठिकाण आहे. तिथपासून पुढे घाट लागून तो उतारून नदी खाली उतरते. तिथे अतिशय दाट जंगल आहे आणि सगळे आदिवासींची वस्ती आहे. त्या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक असतात ना, त्या सगळ्यांना ते आदिवासी लुटतात बरं का. सगळं त्यांच्या कपड्यासकट सगळं लुटतात हां. आणि त्यांना नुसते सोडून देत नाहीत वाऱ्यावर, त्यांना पुन्हा खाली गुजरातपर्यंत अगदी व्यवस्थित पोचवतात बरं का. आणि मग तिथले धनिक लोक त्यांना पुन्हा कपडे, भांडी, पैसे वगैरे देतात. आणि परंपरेने चालत आलेलं आहे, अनेक वर्ष चालू आहे. याचा उल्लेख अनेक नर्मदा यात्रेकरूंनी हल्लीच्या त्यांच्या पुस्तकातसुद्धा केलेला आहे बरं का, कॅसेटमध्येही आहे. ते काय मला म्हणाले की आम्ही इथे नर्मदा यात्रेकरूंसाठी एक अन्नछत्र चालवतो, त्यामुळे त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्थासुद्धा आमच्याकडे केलेली असते. मग आता ते लोक आले की साहजिकच प्रत्येकाचे अनुभव आम्ही एकमेकांशी बोलत असतो. ते सांगतात की हे आदिवासी लोक अगदी आमचं सगळं सामान लुटतात, कपड्यासकट सगळं बरं का. पण परिक्रमेमध्ये एखादी जर स्त्री असेल ना, तिच्या अंगावर दागिने असले तरीसुद्धा तिच्या पाया पडतात, नर्मदा मैया म्हणून तिला म्हणतात. आजपर्यंत त्या भागात एकाही भगिनीवर अत्याचार झालेला नाही, कधीच नाही, किंवा तर लुटलं गेलेलं नाही. अगदी अलीकडची पुस्तकं किंवा कॅसेटसुद्धा नर्मदा परिक्रमेची बघा. आणि मग हा शूलपाणी आता मात्र कदाचित बदल झाला असेल ना, कारण काय झालं आहे, या शूलपाणीच्या बाजूला, खालच्या बाजूला गुजरातमध्ये आता सरदार सरोवर नावाचं एक मोठं सरोवर तयार झालं आहे. त्यामुळे तिथे शहरी लोकांची दळणवळण पण वाढले, शहरी लोकांची वस्तीही वाढली आहे, जाणं येणं वाढलं आहे. त्यामुळे कदाचित आदिवासी बिघडण्याची शक्यता आता नक्की असेल हे मला वाटते. पण जर आता असं झालं तर ज्यांना वाटतं ना की ध्येय संपला की खेळ खाल्लास, त्यांच्याबद्दलचं जे विवेचन आहे दुसरं काय आहे. या उलट आपल्याला उत्क्रामंतम म्हणजे या देहातून दुसऱ्या देहात जायचं आहे. आता ही निष्ठा जर असेल ना, तर दुसऱ्या देहात आमच्या वाटेला कोणतं जीवन येणार हो, स्थितम वापी. जसं ज्या देहात स्थित असताना आम्ही जी कर्म करू, ज्या भावनेने करू, त्याच्यावर आमच्या दुसऱ्या देहातली परिस्थिती अवलंबून असेल. म्हणजे आमच्या देहात, ह्या देहात असताना केलेल्या कर्मांनी आम्ही आमच्या पुढच्या जन्माचा नकाशा तयार करीत असतो, हे तर नक्कीच आहे ना. म्हणजे ध्येय सोडताना
ज्या विचारांची आमच्या विचारांची स्थिती जशी असेल तसा आकार आमचं मन त्यावेळी धारण करणार आणि तसा जन्म होणार आहे. खरं आहे. बघा ना, जडभरात एवढे मोठे ऋषी होते, पण पाळलेल्या हरणाच्या ममतेत अडकले आणि शेवटी हरण्याचा विचार आला आणि म्हणून हरण्याचा जन्म स्वीकारावा लागतं की नाही. ही कथा भागवतामध्ये आहे, आपण ती पाहिलेलीच आहे. आपण जर असं म्हणू ना की ठीक आहे आत्ता मौज मजा करू आणि मग मरताना शेवटी भगवंताचं नाव घेऊ, विसरून जाऊ, असं काही होणारच नाही. जसं जसं माणसाचं मरण जवळ येतं ना तशी तशी एकेका इंद्रियाची शक्ती त्याची कमी कमी व्हायला लागते. प्रयत्न शैथिल्य येतं आणि त्यावेळेला प्रयत्नाने काहीच करता येत नाही. केवळ प्रयत्नाशिवाय ज्या गोष्टी चालू असतात तेवढ्याच घडू शकतात. आता प्रयत्नाशिवाय अगदी शेवटपर्यंत काय चालतो? फक्त श्वास चालतो. त्यामुळे श्वासावर नाम घेण्याची सवय जर लावली ना तर ते चालू शकतं. असंच संत मंडळी सांगतात ना की श्वास आत घेतला म्हणा श्रीराम म्हणा, दत्त म्हणा, काही म्हणा, सोडला परत दत्त, श्रीराम, दत्त. एकही श्वास नामाशिवाय आत बाहेर जाऊन द्यायचा नाही. असं जर असेल ना तर नाम शेवटपर्यंत राहतं, किंवा पुढे पण काही काळपर्यंत चालू राहू शकतं बरं का. आणि मग माणूस भोगांच्या विळख्यातून सुटून भगवंतापर्यंत पोचू शकतो. मंडळी, जन्मभरीच्या श्वासा इतका हरिनाम मोजावा लागतो. नाही जर मोजलं तर काय होतं माहिती आहे, एखादा हरिभाऊ किंवा हरिबाई भेटतात पण काही खरं नाही हो. जसं बघा ना, मागे मी तुम्हाला एकदा गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर जी सिरियल निघाली होती ना त्यात त्या बाळकोबांचं उदाहरण दिलं होतं. त्यात आपलं असं दिसतं की नाही की बाळकोबांच्या मृत्यूनंतरसुद्धा काही वेळ त्यांचं ते नाम चालू होतं, छातीतून मंद आवाज येत होता. त्याने जिंकलं महाराजाने. तर आपण कुठे? आता बघा, उत्क्रामंतम स्थितम वापी, ह्यापैकी स्थितम वापी म्हणजे काय ते बघायचं राहिलं, ते बघूया. ह्या देहात असताना जरा सिद्धांत समजला ना तर काय होईल पहा ना. जसं अंगावर घातलेला कपडा आहे, हा कपडा म्हणजे मी नाही. हा माझा चष्मा आहे तो म्हणजे मी नाही. ही मी धारण केलेली उपाधी आहे, हे निश्चित ज्ञान आहे की नाही हो. समजा कपडा फाटला किंवा चष्म्याची काडी तुटली तर मी दुःखाने रडायला लागतो का? औषध घेऊन लगेच त्याला लावायला धावतो का? नक्कीच नाही. फाटला तर नवीन घेऊ, हीच भूमिका आहे की नाही. अहो, देहसुद्धा सतत बदलणारच आहे. प्रत्येक देह 6 अवस्थामधून जातोच की नाही. प्रथम अस्ति म्हणजे प्रथम गर्भामध्ये अस्तित्वात येतो, नंतर ज्या येते, प्रत्यक्ष शरीरात जन्माला येतो, वर्धते, हळूहळू देह वाढायला लागतो. पहिली काही वर्षे उत्तर दक्षिण म्हणजे उभा उंच वाढतो, ती थांबली ती वाढ किंवा पूर्व पश्चिम वाढायला लागतो, जाडी वाढायला लागते. तसंच विपरिणामते सतत बदलत राहतो. क्षणाक्षणाला आपल्यातल्या शेकडो पेशी नाहीशा होत असतात, नवीन जन्माला येत असतात. अहो, मगाच्या क्षणापूर्वी जे शरीर होतं ते आत्ता नाही, आत्ता येते पुढे नसेल. मग काय होतं? अपक्षी येते, पुढे पुढे वय वाढतं, तसं शरीरातलं एक अवयव झिजत जातो, व्याधिग्रस्त शरीर होतं आणि शेवटी विनश्यती, नाश पावतं. अर्थात या सगळ्या शेवटी देहाच्या अवस्था आहेत हो, पण मी यापेक्षा भिन्न आहे ना, हा सिद्धांत आहे. आणि म्हणूनच खरं काय असतं, माणसाला असं वाटतंच की आपण बदलतच नाही कधी. अहो, माणसं म्हणतात सुद्धा हो, मी शरीराने वृद्ध झालो आहे खरा, पण मनानं तरुणच आहे की. आणि मंडळी, तो माणूस खरं बोलत असतो बरं का. कारण काय असतं, थकतं शरीर, जीव कधीच थकत नाही, कधीच थकत नाही. आणि एकदा या सिद्धांतावर पक्की निष्ठा प्राप्त झाली ना की जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी फार बदलून जाते. मग जीवनात घडणाऱ्या ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी असतात ना, यश अपयश, जय पराजय, लाभहानी, मान अपमान, यांना फारसं महत्त्व काही वाटत नाही. कसं होतं बा, समजा मला तर एका दिवशी रात्री स्वप्न पडलं, ह्या वयात. काय स्वप्न पडलं की मी शाळेच्या वर्गात बसलो आहे, गणिताचा पेपर आहे, मला त्यातलं काही समजत नाही, एकही गणित येत नाही आहे, ब्लँक होतो. आता कसा तरी पेपर मी घरी येतो आणि मग आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिला मिठी म्हणून रडायला लागतो. हे स्वप्न मला पडलं. आता सकाळी जागा झाल्यावर या स्वप्नात जे काय अनुभवलं त्याचं काही दुःख होईल का हो? त्याचा हाताच्या आयुष्याशी काही संबंध आहे का? तसंच या संसार स्वप्नामधून जो जागा झाला ना त्याचं होतं. स्वप्नातील लाभहानी, जाग्या झालेल्या माणसाला काय त्रास देतात हो? काहीच नाही. मग आपली दृष्टी कशी होईल? मी हिंदू, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी शूद्र, मी वैश्य, मी उंच, मी बुटका, मी सुंदर, मी कुरूप, मी ज्ञानी, मी अडाणी, मी सुखी, मी दुःखी, हे सगळं ध्येयासंबंधी आहे हो. खऱ्या मीचा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे एकदा ज्याने हा देहभाव सोडला ना त्यांचे ज्ञानचक्षु उघडले, त्यांनी खरं काय ते जाणलं. मंडळी, ज्ञानचक्षु म्हणजे काही तिसरा डोळा नाही आहे. भगवान शिवशंकरांसारखा कपाळावर एखादा डोळा नाही उगवत. ज्याने देह तादात्म्य सोडलं, मी देह नसून या जीवाला आधार देणारा प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप जीव आहे, आत्मा आहे, हे जाणलं ना, अशा माणसांना आपल्यासारखेच डोळे असतात, चर्मचक्षु, चामड्याचेच, पण फक्त दृष्टी निराळी असते. ती कशी प्राप्त होते बरं? सद्गुरू कृपेने त्यांच्या अंतःकरणामध्ये बोधाचा ज्ञानचक्षु उदयाला येतो.
त्यांचं संपूर्ण अज्ञान ध्वंस पावतं. मी जीव आहे, मी मर्त्य आहे, मी संसारी आहे इत्यादी अज्ञानजन्य देहात्मबुद्धी आत्मस्वरूपाच्या बोधाने नाहीशी होते आणि त्या ज्ञानचक्षूंमुळे स्वतःचं पारमार्थिक स्वरूप समजतं. काय काका एकदम तुम्ही काय सांगायला लागलात? कुठली भाषा ही? बोधाचा ज्ञानचक्षू काय, ध्वंस काय, अज्ञानजनक देहात्मबुद्धी काय, काही समजलं नाही हो. मंडळी घाबरू नका, अर्थ अगदी सोपा आहे हो. काय होतं, कुठल्याही शास्त्रामध्ये ना त्या त्या शास्त्रासाठी खास शास्त्रीय शब्द असतात. ते फक्त त्या शास्त्राच्या अभ्यासकांनाच समजतात. अध्यात्मशास्त्राच्याच नाही, सगळ्या शास्त्रात हेच घडतं बरं का. समजा एक कल्पना करा की एखाद दिवशी माझ्या पाठीमध्ये उजव्या बाजूला खूप दुखतं आहे, खालच्या बाजूला. मी काय करतो, एखाद्या डॉक्टरांकडे जातो माझ्या नेहमीच्या. ते डॉक्टर मला 2-3 दिवस औषध देतात हो. पण जर बरं नाही झालं तर मग काय करतात, ते त्यातल्या विषयातला जो कोणी तज्ज्ञ असतो ना त्या डॉक्टरकडे जायला मला सांगतात. आता समजा अशी कल्पना करा की तुम्ही समोर बसलेले आहात आणि तुमचे डॉक्टर त्या दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरशी फोनवर बोलत आहेत, त्याला समजावून सांगत आहेत. ते काय सांगत आहेत त्याला की तुम्हाला काय झालं आहे ते सांगतात, त्याने काय औषध दिले ते सांगत आहेत. हे सगळं जे तेव्हा बोलत असतात ना, त्यांची चर्चा चालू असताना ते जे काही प्रचंड शब्द जड वापरत असतात ना, ते ऐकल्याला आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी भयंकर काहीतरी झालं आहे. खूप वाटतं असं हो. आता खरं काहीच नसतो. ते जे सांगत असतात त्याचा अर्थ एवढाच असतो की आपल्या पाठीमध्ये खालच्या बाजूला दुखतं आहे म्हणून आणि एवढी औषधं दिली, एवढाच अर्थ असतो ना. तसंच आहे हो. भगवंत असं सांगतायत की मग अशा माणसाची दृष्टी, आपला देह, आपल्या त्याच्या भावभावना, त्याचे विचार या सर्वांना आधार देणारं, चालना देणारं जे तत्त्व आहे ना, परमात्मा तत्त्व, त्याच्याकडे जाते. ते तत्त्व काय आहे हे जाणण्याचा तो प्रयत्न करायला लागतो. मग तो हे जाणतो की आपण जगात जे काही अनुभव घेतो ना ते सर्व भोग आणि अनुभव भुंजानं वा गुणान्वितम असेच आहेत. ते केवळ प्रकृतीमध्ये स्वाभाविकपणे असलेल्या सत्व, रज आणि तम या गुणांमुळेच येत असतात. किंवा गुण हे माझे आहेत असं आपण मानतो. म्हणूनच खरं तर जीवात्म्याला उत्क्रामण, स्थिती, भोग या क्रिया जाणवत असतात. जेव्हा शरीरात सत्वगुणाची जागृती होते तेव्हा किंवा जेव्हा सत्वगुण प्रभावी होतो तेव्हा काय होतं, सगळं ज्ञान अगदी स्पष्ट होतं, समज अगदी व्यवस्थित असते, आपण मोठे प्रसन्न असतो. जेव्हा रजोगुण प्रभावी होतं तेव्हा हे करायचे, ते करायचं, ही धडपड सुरू होते. काम, क्रोध, लोभ, मत्सर अगदी उफाळून येतात. आणि जेव्हा तमोगुण प्रभावी असतो तेव्हा अंगात आळस भरतो, झोप यायला लागते, अगदी साध्या साध्या गोष्टीतसुद्धा चुका व्हायला लागतात. आणि आलतून पालतून सगळ्यांच्या जीवनात घडतच असतं की हो. आपला सगळ्यांचा अनुभव आहे. एखाद वेळी काय होतं, अगदी अवघड विषयसुद्धा सहज समजतो, बुद्धी तल्लख असते. एखाद्या वेळेला आपण काहीतरी करावं असं प्रचंड उत्साह असतो आणि माणूस घरातसुद्धा नको ती कामं करतो ना, हे खरं आहे. एखाद दिवशी अगदी सकाळपासून काही करू नये, नुसतं झोपून राहावं असं वाटतं. हे सगळं स्वाभाविक आहे हो. वास्तविक आत्म्याचा जीवाशी गुणाशी संबंध काहीच नाही आहे. जीव तर गुणातीत आहे ना, हे नक्कीच आहे. गुणातीत अशा परमेश्वराचा अंश आहे. पण माणूस काय करतो, त्या गुणाशी केवळ भ्रमानेच स्वतः जोडून घेतो. स्वतःलाच मग सात्विक, राजसिक, तामसिक असं समजायला लागतो आणि त्यामुळे मग उच्च नीच योनीमध्ये अनेक जन्म फिरत राहतो. हे गुणच माणसाला बऱ्या वाईट कर्मामध्ये बांधून ठेवतात. भगवंताने गीतेच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं आहे, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहमिती मन्यते. 3ऱ्या अध्यायातला 27वा श्लोक होता. खरं तर सर्व प्रकारची चांगली वाईट कर्म केवळ प्रकृतीच्या गुणामार्फत घडतात. पण जो विमूढ आहे, ज्याचं अंतःकरण मोहित झालं आहे, असा अज्ञानी माणूस मात्र मी करता आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं असा अहंकार वाहतच राहतो ना. आणि जो खरा शहाणा आहे, ज्याचे ज्ञानचक्षु उघडलेत, तो काय जाणतो, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वानं सज्जते. भगवंताने स्वतःच त्या 3ऱ्या अध्यायात त्याच पुढच्या श्लोकात 28व्या श्लोकात सांगितलं आहे की ज्ञानी भक्त किंवा ज्ञानी माणूस केवळ गुणच गुणामध्ये कार्य करीत आहेत हे जाणतो आणि त्यामुळे अडकत नाही. जोपर्यंत आपण गुणामध्ये फसून राहतो ना तोपर्यंत आपण संसारातच फसतो. या गुणांच्या प्रभावातून बाहेर आलं तरच प्रेमास्पद अशा भगवंताविषयी आपलेपणा वाटतो, भक्ती जागृत होते. आणि असा भक्तच सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी आहे असं भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितलं आहे ना. काय म्हणाले, योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम तमे समे युक्ततमो मतः. 6व्या अध्यायातला 47वा श्लोक होता. जो सर्व योग्यांमध्ये श्रद्धावान आहे, जो सतत माझ्या अनुसंधानात राहतो, जो मला तोच परमश्रेष्ठ योगी आहे असं माझं स्पष्ट मत आहे असं भगवंत सांगतात बरं का. म्हणजे भगवंतांचं मत आहे म्हणजे पहा,
ज्ञानचक्षु उघडले की माणूस जे पाहण्याच्या पलीकडे आहे ते पाहतो. अशा याच्या विचारांची बैठक अगदी पक्की असतो. आणि मग असा माणूस मग काय होतो, मग कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून त्याच्या मागे धावत सुटत नाही, स्वतः विचार करतो. ज्ञानचक्षु प्राप्त झालेल्या माणसाचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. आणि मंडळी, स्वतःची दृष्टी बदलणं हाच तर आध्यात्मिक साधनेचा उद्देश आहे ना. आणि जे लोक हे आत्मतत्वाला जाणतात आणि जे प्रयत्न करूनही हे आत्मरूप जाणत नाहीत, त्या दोघांच्यामध्ये काय फरक असतो ते भगवंत आपल्याला पुढच्या 11व्या श्लोकात स्पष्टपणे सांगणार आहे. तो पाहूया. हरिओम.